शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीने आपण करतोय. मंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात झालाय. यवतमाळच्या दिग्रस जवळील कोपरा परिसरामध्ये हा अपघात घडल्याचं कळतंय. राठोड यांच्या कारची पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे हा संपूर्ण अपघात घडला. या भीषण अपघातामध्ये राठोड यांच्या कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाल्याचं कळतंय. तर दरम्यान वेळीच एअरबॅग उघडल्यामुळे संजय राठोड हे थोडक्यात बचावले. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांच्याकडून. भास्कर, नेमकी घटना कशी घडली आहे आणि प्रकृती कशी आहे? गार्गी, खरं तर रात्री 2 वाजताचा हा भीषण अपघात आहे. आर्णी ते दिग्रस मार्गावर कोपरा नावाचा गाव आहे, या ठिकाणी हा अपघात झालेला आहे. एक जो केळाने भरलेला आहे तो पुसदरून यवतमाळकडे येत होता आणि त्याच दरम्यान संजय राठोड यांची जी गाडी आहे ती सुद्धा यवतमाळकडे येत होती आणि या गाडीने मागून यापेला जबरदस्त धडक दिली. या धडकेमध्ये जो यापे आहे तर तो अक्षरशः पलटी झाला आणि संजय राठोड यांची जी गाडी आहे ती पूर्णपणे त्यात चकनाचूर झालेली आहे. सुदैवानं या घटनेमध्ये राठोड यांच्या गाडीतील कोणालाही इजा झाली नाही. मात्र ॲपे चालक जो आहे तो गंभीर असल्याची माहिती आहे आणि राठोड हे गेल्या 4 दिवसापासून जे पोहरादेवी आहे या ठिकाणी जाणे न करतात, कारण उद्या म्हणजे 5 तारखेला या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीचे कामं सुरू आहेत किंवा कशा सगळं प्रकार सुरू आहे तो पाहण्यासाठी राठोड यांचा हा दौरा सुरू होता आणि अशातच रात्री त्यावेळेस जे निघाले त्या दरम्यान हा अपघात झालेला आहे. गार्गी जी भास्कर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.